तुम्हीच बघा ना, 20 मिनिटं वेळ वाचवण्यासाठी म्हणून जर एक्सप्रेस वे असेल तर निदान त्याच्या आधी तिथल्या आदिवासींच्या जमिनी जाण्याचा बद्दलचा विचार करायला हवा होता. एक्सप्रेस वे आपण करतायत ते गाड्या खूपच वाढतायत आणि त्याच्यामुळे करतायत, ज्याचे परिणाम आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रत्येक याचं सतत मोठं येत आहे. त्याच्यामध्ये बघा मुद्दा ट्रॅफिक हा मुद्दा झालेला आहे. तेव्हा या इन्फ्रास्ट्रक्चरच्या आम्ही विरोधात आहोत असं नाही, पण कुठल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर, ते किती पैसा घेत आहे, त्याच्यामुळे इतर प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर जे अगदी गल्ली बोळामध्ये रस्ते चांगले झाले पाहिजे ते कसं टाळलं जात आहे, हा आमचा मुद्दा आहे. तर ट्रान्सपोर्ट पॉलिसी याच्यावरही खूप अभ्यास आमच्या सगळ्यांनी केला आहे. आमचे काही विशेषज्ञ आहेत, त्यांच्याशी जोडून पुस्तकं छापलेली. आत्ताही मी उद्घाटन केली. ते BRTS सारखा मार्ग, याला आम्ही प्राथमिकता देतो. शीला दीक्षित यांच्याकडे आम्हीच गेलो होतो मांडणी करायला की BRTS का असायला हवा. कारण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जर 88% लोक जात आहेत तर त्यांना तुम्ही प्राधान्य देऊन ते पहिले केले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. आणि एक्सप्रेसवेच्या आजूबाजूच्या जमिनी जाणारे आम्ही म्हटलं होतं, आज तसंच झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती काहीतरी तुम्ही बंदी घालायला पाहिजे होती. त्या अटींचं सगळ्यांचं पालन न करता ज्या वेळेला आपण इन्फ्रास्ट्रक्चरही बनवतोय तेव्हा गडकरींना हे विचारा की तुम्ही खरोखर ते देशाच्या विकासासाठी केलं होतं, मुंबईच्या विकासासाठी केलं होतं की स्वतःच्या विकासासाठी केलं होतं. तोही एक मुद्दा आहे ना. त्यांनी जर देशाच्या आणि मुंबईच्या विकासासाठी केलं असतं तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला असता. असं सर्वांगीण विचार न करता जे इन्फ्रास्ट्रक्चर पुढे रेटलं जात आहे त्याचे अनेक परिणाम होत आहेत आणि अनेक परिणाम दूरगामी व्हायचे आहेत. तेव्हा आम्ही हे परिणाम दाखवतो त्यावेळेला आम्ही असं म्हणतो की विकासाचं नियोजन हे या सर्व मुद्द्यांना धरूनच झालं पाहिजे. गणेश नाईक असो, गडकरी असो, जेवढा मोठा पैसा यांनी जो कमावला आहे, यांच्या घरची लग्न जी इतकी कोट्यावधी रुपयांची होतात, शरद पवार व्हिजिट करतात वगैरे वगैरे, हा कुठून आला ह्याचा कुठेतरी अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो ना, सांगायलाच नको. तेव्हा असं काही नाही, वेगळ्या प्रकारचा विकास झाला असता असं म्हणायला हवं. पूर्ण विचारांतीच कुठल्याही संघर्षाबद्दल आम्ही भूमिका घेतली. काही वेळेला ती भूमिका अपयशी झाली असेल, पण बहुतांश आम्ही प्रत्येक संघर्षातून काही ना काहीतरी साधलंच हे मला वाटतं. नाहीतर हे कायदे सुद्धा आले नसते इतके. पण बरोबर म्हणजे की पर्याय होते त्या वेळेला, प्रत्येक वेळेला. आणि आता कोकण रेल्वेचा मुद्दा कसा होता की तो गोव्याच्या बाजूनी आलेला होता आणि लॉर्ड एल्वारीस आणि इतर सगळ्यांनी, आणि तो बरोबर होता. अजूनही ते दरडी कोसळत आहेत वगैरे, त्यामुळे तिथलं एक थोडीशी फ्रजाईल अशी इकॉलॉजी असताना खरोखर एवढं मोठं हे करण्याच्या आधी संपूर्ण पर्यावरणीय परिणामांचा विचार केला जावा असा तो मुद्दा होता. आणि तो थोडा घाईगर्दीमध्ये होत आहे असं त्यांना वाटत. अदरवाईज कोकणात काय कुठेही रेल्वे न्यायला आमचं नाहीच आहे. आमच्या भागात रेल्वे येते, आम्ही स्वागत केलं. पण आम्ही ममता बॅनर्जींना एवढंच सांगितलं, आता पवनकुमार आल्यापासून तर भ्रष्टता आल्यामुळे आमची अपॉइंटमेंट्स त्यांना बंद केलं त्यांनी, पण रेल्वेत खूप आम्ही इनपुट्स घातलेत. रेल्वे कॅटरिंग सर्व्हिसची पॉलिसी बदलून घ्यायला आम्ही पूर्ण हे केलं. तर ममता बॅनर्जींनी आम्ही हेच सांगितलं की आमचं इतकं समृद्ध क्षेत्र आहे मध्य प्रदेशातलं, म्हणजे धुळ्याहून निघालं की पानसेमल वगैरे जो बॉम्बे आग्रा रोड आहे त्याच्या बाजूलाच ती रेल्वे लाईन येणार. ते म्हटलं की हे 3 पिकांचं क्षेत्र, म्हणजे गहू एवढा जो येतो, पपिता स्पेशल आहे, केळी, चिकू, संत्री, रोज एक गाडी कमीत कमी एका गावातून फळांची बाहेर जाते. तर हे शेतीची जमीन संपणार नाही अशा प्रकारे थोडं आयोजन करा. म्हणजे अर्धा किलोमीटर रेल्वे वाढली तरी हरकत नाही. आमचा हा फार मोठा मुद्दा आहे. आम्ही शेती वाचवाची जी भूमिका घेतोय ती एवढ्यासाठी की 10 वर्षामध्ये 180 लाख हेक्टर शेतीची जमीन वळवली गेली. आता DMIC मध्ये जी टार्गेट करतायत त्याच्यामध्ये 70% जिथे शेती आहे त्या एरियाज यांनी इंडस्ट्रियल एरिया म्हणून घोषित करून टाकलं. शेतकऱ्यांना माहितीही नाही. हे किती भयंकर आहे. उद्या जर एक्सप्रेस टॉवर आणि नरिमन पॉईंट त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या सार्वजनिक हिताचा विचार केला किंवा इथूनच DMICची रेल्वे जाणार असं केलं आणि तुम्हाला न सांगता त्यांनी या जमिनी छाप्पा मारून इंडस्ट्रियल एरिया किंवा आणखी रेल्वेची म्हणून घोषित केलं तर कसं होईल. हे असं प्लॅनिंग करतायत ते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जेव्हा लोकांचा आक्रोश होतो
तेव्हा लोकांना असं वाटतं की आम्ही बेकायदेशीर काहीच करत नाही. केलं असतं तर आम्ही सतत जेलमध्येच असतो. 10 अडाणीच्या प्रोजेक्ट तिथे धरण्यावर बसलेत, तिथे भेटायला मी चालले. तर 4 वाजता पहाटे मला पोलीस घेतात छिंदवाड्यामध्ये. आत्ताही वॉरंट आहे माझ्यावर. छिंदवाड्यात घेतात आणि मग आम्ही केवळ ठाण मांडून बसतो प्रायव्हेट कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये. तरी 10 वाजता रात्री माझं ब्लाऊज फाडेल अशा प्रकारे मला जेलमध्ये रात्री 10 वाजता 20 शेतकरी आणि मी घालतात. 5 दिवस अशा प्रकारे जेव्हा बातम्या येतात ना, तेव्हा असं वाटतं काहीतरी अनरिझनेबल करतायत आणि बघा हे नुसतं विरोधाला. असं नसतं. आता तोच प्रोजेक्ट नंतर मी बाहेर आल्याबरोबर संकल्प करूनच बाहेर कलेक्टरने आतमध्ये सगळी कागदपत्र पोचवली लाज वाटून, कारण खूप वर्तमानपत्रांनी. तेव्हा त्यांनी गेल्या नोव्हेंबरची गोष्ट सांग, तेव्हा त्यांनी परत मग त्याच आधारावर आम्ही ग्रीन ट्रायब्युनलमध्ये लावलं. त्यांनी अडाणींच्या विरोधी निर्णय दिला, पण नंतर स्वतंत्र कुमारनंच घेरलं आता त्यांनी त्या मुद्द्यावरती, त्यामुळे ते ठप्प पडलंय. तर असं प्रत्येक ठिकाणी आमचं जे कायदेशीर किंवा घटनात्मक म्हणणं असतं ते खरं म्हणजे प्रूव्ह होत असतं. आणि आमचं म्हणजे काय व्यक्तीचं नसतंच. अतिशय साधी साधी माणसं सुद्धा जे बेसिक प्रश्न विचारतात की आम्हाला न विचारता, इव्हन नर्मदेचा प्रोजेक्ट 10 वर्ष ट्रायब्युनल बसलं आणि त्यांना एवढं माहिती नाही की 50% जास्त आदिवासी पहाडी क्षेत्र आहे. एका घरात ते गेले नाही. 10 वर्षात फक्त 3 मंदिरांना त्यांनी भेट दिली. म्हणून ते 5 ट्रायब्युनल अवॉर्ड्सचे व्हॉल्युम्स आहेत. तिथे ज्या वकिलांनी मध्य प्रदेशची भूमिका मांडली होती ते आज माझ्या विरुद्ध त्या नर्मदा ऑथॉरिटीचे वकील म्हणून आताच खूप दणादण होता आमचं कोर्टामधलं. मी पण देते आणि घेते. तेव्हा त्यांनी माझ्याबद्दल म्हटलं माय लॉर्ड हे काय विरोधच करत असतात वगैरे. म्हटलं माय लॉर्ड सरदार सरोवरला विरोध यांनी पहिला सुरू केला. मध्य प्रदेश पूर्ण विरोधात होतं, महाराष्ट्रही पूर्ण विरोधात होतं. सरदार 10 वर्ष ते मांडले. हे धरण आमच्या राज्याच्या विरोधात आहे. बरोबर आहे. एक थेंबावरती अधिकार नाहीये महाराष्ट्राचा. वीजही मोफत नाहीच आहे. 9,500 हेक्टर जमीन दिले. आपण जितकी टक्के वीज आपल्याला मिळणार, जितकी बनेल त्याच्यात 27%. हे पण कुठलं ॲग्रीमेंट असतं. त्यामुळे बनवलीच नाही गुजरातने, ते बनवूही देणार नाहीत तर आपल्याला काही मिळणार नाही. आणि आपण 9,500 हेक्टर जमीन आणि 33 गावं देणार आणि एक थेंब पाण्यावरती हक्क नाही. आता आम्ही मासळीवर अधिकार घेतला शेवटी. आत्ताच आमच्या 5 कोऑपरेटिव्ह सोसायटी, तुम्हाला ही माहिती नसेल, आमच्या 10 जीवनशाळा चालतात. 5,000 मुलं पास झाली, क्रीडापटू आहेत. तसेच आम्ही 54 कोऑपरेटिव्ह सोसायटीज पहिल्या चालवून दाखवल्या दिग्विजय सिंग असताना मध्य प्रदेश. आणि केवळ ऑडिटरला सोफा सेट हवा होता, तो दिला नाही. म्हणून मग माफियांच्या, फिश माफियांच्या मार्फत खोटं नाटक काढून त्यांना आमचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला लावलं. आता ते अर्ध सुद्धा प्रोडक्शन करत नाही आम्ही जितकं करतो. आणि आम्हाला कमी प्रोडक्शन दाखवत होते. 400 टन मेट्रिक आम्ही प्रोडक्शन 400 टन म्हणून. आणि तर अशा प्रकारे काय होतं की सगळं असं विकृत दाखवलं जातं. खरं म्हणजे तिथे लोकही पर्यावरणीय कायद्याला धरून बोलत असतात, भूसंपादन कायद्याला धरून बोलत असतात. आत्ता सांगते, नर्मदेच्या खोऱ्यातलं मान नावाचं धरण इतका संघर्ष केवळ पुनर्वसनासाठी केला. शेवटी ते काही ना काही मिळालं. इंदोर हायकोर्टाने चांगली जजमेंट्स दिली, काहींना जमिनी मिळाली, काहींना पैसे वाढून दिले. आता त्या लाभ क्षेत्रातली गावं तोपर्यंत काय म्हणत होती की ह्या विस्थापितांमुळे आमचा लाभ अडलाय. जसा लाभ मिळाला 3 वर्ष झाले 27 गावं अल्ट्राटेक सिमेंट कंपनीला दिली. आणि आत्ता आम्ही 700 आदिवासींचं घेरलं होतं. मी मागच्या महिन्यामध्ये मी एक दिवस त्याच्यासाठी जाऊन आले, 6 तारखेलाच 6 तारखेला. तर अधिकाऱ्यांना SDM ला माहितीही नव्हतं की कुठे फायली आहेत. कंपनीच्या लोकांना बोलून आणावं लागेल, त्यांच्या ऑफिसमधल्या फायली काढ. आणि संपूर्ण आम्ही उघडं पाडलं की 105 हेक्टर म्हणत होते आणि 2,000 हेक्टर जमीन. म्हणजे आता हे कसं काय पटणार? हे कायद्यालाही धरून नाहीये. त्यांनी जे काही केलं ते बेकायदेशीर आहे. असंच होतंय, विकासाच्या नावाने जर कायद्यांचं आणि घटनेचं उल्लंघन होत असेल तर थांबवणं हेच खऱ्या विकासासाठी आवश्यक आहे. त्याच्यामध्ये विनाशाविरोधात आम्ही आहोतच. कोण नसेल विनाशाविरोधात? आपलं घर जर भूकंपात येत असेल, फुकुशिमाचं रेडिएशन आपल्या इंडियन ओशनमध्ये येणार, तिथे लहान मुलांच्या नाकातून अचानक रक्त गळतं. मी सगळं हकीकत ऐकले जपानमधून आलेल्या आयांच्याकडून. ते सगळं ऐकल्यावरती आपल्याला वाटतं की कशासाठी आपण त्याच्यावरती उतरायचं. असं जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर आपण भूमिका घेतली पाहिजे. अनेक देशांना खूप उशिरा ती भूमिका घ्यायला लागली. अमेरिकेने 1994 पासून सगळी मोठी धरणं थांबवली
आता ते डिकमिशनिंग करतायत, नद्या मोकळ्या करतायत, कारण इकॉनॉमिक आस्पेक्ट्सवरती क्रायटेरियावरती सुद्धा त्यांचं असं स्टेटमेंट आहे. म्हणजे मी वर्ल्ड कमिशन डॅम्सची कमिशनर होते ना, तेव्हा पूर्ण दुनियेमध्ये जाऊन जाऊन आम्ही सुनावण्या केल्या. 12 लोक होते, त्याच्यात अमेरिकेचे होते, चीनचे मोठे अधिकारी. काय 3 गॉर्जेस. आणि ॲक्च्युली माहिती इतकी एकांगी असते की दुसरी बाजू माहिती नसते अनेकदा. आणि कधी कधी मतभेद असतात, कुठले तंत्रज्ञान वापरावं. कधी कधी काहींना वाटतं ग्रोथ इज इम्पॉर्टंट, जस्टिस मे ऑटोमॅटिकली फॉलो. म्हणजे तो टिळक आगरकरांचा राजकीय ह्याच्याबद्दलचा वाद होता, तशा प्रकारचा आर्थिक मतभेदाचा मुद्दा होऊ शकतो. आम्हाला वाटतं की डेव्हलपमेंट विथ जस्टिस, सस्टेनेबिलिटी, आणि जस्टिसच्या खालीच इक्विटी पण येते, याचा विचार करायला आणि घटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसारच हे सगळं करावं लागणार देशामध्ये. जर घटनावरती हात ठेवून शपथ घ्यायची असेल तर ती शपथ आम्ही घेऊ इच्छितो.